जय महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी तुमच्या सर्वांचा लाडका डेमो किंग निलेश शेठ. तर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. चला मग बघूया आजच्या घडामोडी. स्वप्नील शेठ, काय विषय भावा? काय ना बाहेरून कडे लावून जातो तुम्ही. उघडाय बोलवता. अरे उघडायचा ना विषय सोपा आहे. झोपलो तुम्ही, आजारी मी, तुला दिसत नाही का? चेक तर मी मॉक्कर वैतागलो मित्रांनो. स्वप्नील शेठला म्हणून स्वप्नील शेठ अशा शांत ठिकाणी मला आज घेऊन चला, कारण की माझं ना डोकं आज ना बंद पडायची वेळ आली बाबा. चला लवकर कुठं घेऊन मला. तर मित्रांनो अशा रीते आम्ही आता सगळं डोकं बंद पडलंय. मी आणि स्वप्नील शेठ बसलोय असं मस्तपैकी निवांतपणे. थोडासा विचार करतो, कारण स्वतः केला पाहिजे. कसला विचार करतोय बघ, तेच कळ ना. पण ठीक आहे, तरी पण बसलोय भावांनो. कारण शांत बसा म्हणलं. आता काय होतं जिथं काय म्हणतात ते बंद पडतो ना रस्ता, काय रे भाऊ, जरा शांत बसलं पाहिजे. काहीतरी केलं सूचन केले आणि होणार, आणि ते केलेच पाहिजे. तसं सुचलं आणि सुचेल आणि ते सुचवणार. आपण सुचवावं लागेल बाबा. तसं सुचणार नाही. ते पंबल इथे पण बसतोय. तर विचार काय करू आता, त्याचं टेन्शन आलं मला. करू तर काय करू, काय रे बाबा? करू काहीतरी. कधी आता त्याच्यासाठी आलो विचार करायला. चालतंय बाबा. चालू असला कसा विचार करा. थोडंसं आता फोन ठेवतो मी साईडला, कारण काय ब्लॉग पण महत्त्वाचा आहे. त्याच्यावर पोट चाललंय माझं. ठीक आहे, करूयात विचार. चला भेटलो, ते कपलला डिस्टर्ब केलं. आता बघा तुम्ही बघू शकता, फुल फायर. हे बघ भाऊ आला बघ, मग दिसला का? आता नाही ऐकत, आता भाऊ नाही ऐकत. फुल मॅटर झाला आता मॉकर. अरे इथं आम्ही शांत व्हायला आलोय भावांना. ऐका केला का? मग ऐकतच नाही, कशीच ऐकत नाही. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मॉकर वाढणार मॉकर. पण हा बघा ना, हा बघा, पाहू शकता तुम्ही. सगळी आले. आता मॅटर होणार आहे. आता नाही. कुत्र्यांची भांडणं तिकडे चालू होती मित्रांनो, आणि माझं इकडे वेगळंच चालू होतं. मॉकर झाडाला आहे ना, माकडागत लटकत बसलो. काय करू मला सुचतच नव्हतं मित्रांनो. माझं डोकं ना आज खरं सांगतो तुम्हाला, खरं म्हणजे खरं जो एवढा वैताग आला ना मला आज आहे ना, अक्षरशः. हे बघा, उठारेटा नुसत्या उठारेटा चालू माझ्या आयुष्यात. उठ्यारेटा म्हणजे अवघड. स्वप्न म्हणतात करतोय काय? अरे काय नाही बाबा, बघ तू बघू शकतो स्वप्न्या, मला पार वैताग आलाय. चल जाऊ दे, आपलं जाऊ शाळेमध्ये. मग काय फायनली शाळेमध्ये आलो. प्रशांत शेठ मॉक्कर कोरिओग्राफी करत होतं इथं. त्यानंतर मुलांना पाहिलं, मुलांचा जो उत्साह पाहिला ना, मग मॉक्कर मोटिवेट झालो. म्हटलं आता पुढं काय करायचं? पुढं काय नाही, माझी एक छोटी फ्रेंड आहे, तिला म्हटलं चल भाई तेको चाहिए क्या, फुटेज चाहिए? हा, ते म्हटले हा. मग तिला मस्त की एकदम असं केलं. काय केलं मला नाही माहिती, पण केलं मी तसं. आणि मॉक्कर फोटो काढला आणि शेवटी त्यांना बाय केलं. चालला का तू? बाय कर लवकर, चल लावा घरी आता. त्यानंतर मी, साक्षी आणि प्रशांत चाललो होतो आपल्या सेकंड शाळेच्या कोरिओग्राफी करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं तिथं आता लोकेशन असतं ना मित्रांनो. तुम्ही पाहिलं असं याच्या आधी पण आमच्या रील्समध्ये. चला दाखवतो. काय ना, आपलं प्रेमगुडचं इंग्लिश मिडियम स्कूल आहे, तिथं चाललो आहे आम्ही कोरिओग्राफी करण्यासाठी मित्रांनो. खरं म्हणजे कसं आहे, अतिशय सुंदर असं एकदम निसर्गरम्य वातावरणाच्या बाहेर ती शाळा आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता. आतमध्ये आल्यानंतर मुलांचा जो उत्साह होता आम्हाला बघून मॉक्कर पोरं घाबरली. त्यानंतर आम्ही चालवलो घरी जाताना पशा म्हटलं भावा भूक लागली, भात खायचा शाळेत. म्हटलं लाज घालव्या, चल घरी म्हटलं. पुढं आल्याच्या नंतर आहे ना, काही पोरं ना मित्रांनो शाळेतली भात खात होते. त्यांना म्हणत थांबा तुमचा व्हिडिओ काढतो. ते घाबरली मॉक्कर मला. आणि तिथून पुढं मी आणि पशा चाललो होतो आपल्या घराच्या दिशेने, कारण की मॉक्कर आहे ना उशीर झाला. तिथून पुढं आल्यानंतर आम्ही इथं भुकुममध्ये पेलो मस्त की निरा. कारण निरा प्याल्यानंतर ते सुख असताना भावांना ते कुठंच नाही आहे. हा काकांची तर निरा आम्ही घेतो ना, म्हणजे एकदम टॉप लेवलचा आणि क्वालिटी असतो निरा. आणि यांचं पण प्रमोशन केलं पाहिजे, कारण काय होतं, भले पैसे 10 रुपये कमी घेतील, पण काका क्वालिटी निरा देतात. कारण ह्यांच्यासारखा निरा कुठंच भेटत नाही अख्ख्या मोळीस तालुक्यामध्ये. त्यामुळं काय, काकांचं प्रमोशन फुकटमध्ये केलं. भूक लागली होती, त्यानंतर गेलो मस्त की निखरा बिर्याणीला. मी बिर्याणी वगैरे घेतली. म्हटलं भाई आता मस्त जाऊन बिर्याणी वगैरे खायची टॉप लेवलनी. पशाला म्हणलं तुला घ्यायची का? पशा म्हणला नाही बाबा मला नको, मला जिमवरती सोड. त्याला म्हटलं थांब, टेन्शन नको घेऊ. त्यानंतर पशाला मस्त की जिमवरती सोडल्याच्यानंतर माझी आहे ना मित्रांनो चप्पल तुटली. आता म्हटलं काय करायचं? त्यानंतर मस्त की मी चप्पलच्या दुकानामध्ये गेलो, चप्पल वगैरे घेतली. तिथून मस्त की चप्पलचे फुटेज वगैरे घेतले. कारण काय म्हटलं, ह्यांना पण फुटेज देऊ म्हटलं, ह्यांचं पण मार्केटिंग करून. कारण मराठी माणूस वरती गेला पाहिजे, माझा हाच हेतू आहे. तिथून पुढं काय, मग गेलो संजूला घेऊन चायनीज खायला. संजू म्हणले चायनीज खायचं बाबा. आता काय म्हणत, ते लोक चायनीज खाण्यात तर खा, महिना तो बिर्याणी खाय आहे. पण तरी पण मी पण थोडासा चायनीजचा आनंद घेतला. पहिली आली चॉप्सी आल्याच्यानंतर संजूचं कसं असतं माहिती आहे तुम्हाला, नेहमीप्रमाणे हावऱ्यागत मग करते चॉप्सीचा आनंद घेतल्याच्या नंतर मग तुम्हाला काय सांगू मित्रांनो, त्यानंतर आला मस्त की राईसचा आनंद तुमचा भाऊ घेणार होता. पण पहिल्यांदा त्यांनी काय केलं, संजूला वाढलं खायला. म्हणलं बाबा वाढ बाबा तिला तर तिला, मला नाही दिलं तर चालन, पण पहिलं तिला दे, नाही तर काय होईल माझं मॉक्कर पाट दुकान. नाही, त्याने मला पण वाढलं, त्याने माझी पण काळजी घेतली बरं का मित्रांनो, मी खोटं बोलतोय. अशा रीत्या फायनली तुमच्या भावाने तो घास घेतला खायला. आणि तुम्हाला पण सांगणार आहे, मी एकटा खाणार नाही. घ्या, नको जाऊ दे नका खाऊ, मीच खातो. चला मस्करी करतोय, भेटूया उद्याच्या भागात.